दरम्यान सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावरती बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनी आक्षेप घेतलाय। त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमच्या प्रतिनिधींनी। आज बीड न्यायालयामध्ये जर चार्जशीट दाखल होत असेल तर मला त्याची आणखी माहिती नाही, पण आपल्याच माध्यमातून होतंय तर त्यांनी एवढ्या घाईत करण्यामुळे म्हणजे फास्ट ट्रॅकवर आम्हाला न्याय देण्यासाठी जर चार्जशीट दाखल केला असलं तर आनंद आहे। पण आता चार्जशीट का आरोपीच्या बाजूने केलंय की सत्य बाजूने केलंय तर काय केलं हे बघितल्याचे त्याच्यावर काही प्रतिक्रिया देणं चुकीचं होईल। पण हा जर विषय केला तर मला वाटतं की चार्जशीट दाखल करायला मोकोकामध्ये त्यांना जवळपास 180 दिवसाची मुभा असताना त्यांनी 80 दिवसात केलंय। जर पोलिसांनी योग्यरित्या तपास करून चार्जशीट दाखल करत असले तर त्याचंही कौतुक आहे। आम्ही फास्ट ट्रॅकवर गुन्हा घ्या म्हणतोय, खटला घ्या, तर फास्ट ट्रॅकवर खटला चालविण्याच्या दृष्टीने आमच्या लवकरात लवकर यांना फाशी द्यायच्या दृष्टीनं जर हा निर्णय पोलीस यंत्रणा घेत असेल तर त्यांचं कौतुक करू। पण उद्या बघितलं पण असं की एकडे आपण न्यायाची मागणी करतोय, एकडे आपण तपास लवकर व्हावा अशी मागणी करतोय, मग 180 दिवसाचं काम जर पोलिसांनी 80 दिवसात आटोपलं असेल तर मग कसं? नाही, 180 आता पोलिसांनी काय केलंय, पोलीस एवढी यंत्रणा जर चांगली सक्षम असेल म्हणजे आता कोणाला आरोपीला सोडायसाठी केलंय का आरोपीला फाशी द्यायसाठी केलंय की जर दाखल झाल्यावरच बोलू ना त्याच्यावर, तर थोडं थांबलेलं बरं। कारण आता काय केलंय, कारण एक आरोपी आणखी भरार आहे तरी चार्जशीट दाखल करायची म्हणजे काय आता मला माहित नाही काय ते। आता एकदा चार्जशीट दाखल होणार आहे असं तुमच्याकडून कळतंय, जर दाखल झाल्याच्या नंतर त्याच्यावर बोलू। दरम्यान या सगळ्यावरती प्रकाश आंबेडकर यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूया। 1,500 पानाचं जे आहे म्हणजे ते सोडवण्यासाठी दाखल केलेला चार्जशीट आहे असं मी त्या ठिकाणी म्हणतोय। ते 1,500 पानं वाचायला त्या जजलाही वेळ नाही आहे आणि त्या वकिलालाही वेळ नाही। तेव्हा हे जे 1,500-2,000 पानाचं पोलिसांनी FIR दाखल केला म्हणजे सरळ सरळ समजावं की त्या आरोपीला सोडण्यासाठी दाखल केलेलं असणारं हे FIR आहे असं म्हणजे ती चार्जशीट आहे अशी परिस्थिती आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।